नमस्कार, मी उज्ज्वला रवींद्र दामसे पुन्हा आपल्यासमोर सादर होत आहे प्रकार या माध्यमातून. तर चला आज आपण पाहूया फेट्यांचे प्रकार, फेट्यांचे विविध प्रकार. फेटा हा भारतातील कपड्याच्या मुकुटाचा प्रकार आहे. उन्हापासून संरक्षणासाठी भल्या मोठ्या कपड्याचा तुकडा डोक्यावर गुंडाळून आपल्या डोक्याचं संरक्षण करण्याचा हा एक भाग होता. उन्हापासून संरक्षण ते मान सन्मानापर्यंत फेट्याने आपलं वर्चस्व गाजवत आहे. आजही सण असो, उत्सव असो वा उच्च स्तरावरील काही शासकीय कार्यक्रम असो, फेटा हा परिधान केला जातो. पूर्वी पुरुषच फेटा परिधान करत, परंतु आता या नव्या युगामध्ये महिलाही फेटा परिधान करून सण उत्सवात साजरा करत आहेत. हा फेटा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. काही ठिकाणी फेटा, काही ठिकाणी पगडी, तर काही ठिकाणी साफा म्हणतो. भल्या मोठ्या कापडाचा तुकडा हा डोक्यावर गुंडाळून आपल्या आपल्या पद्धतीने किंवा आपल्या आपल्या सोयीप्रमाणे हा फेटा परिधान केला जातो. हा शिरोभूषण विविध ठिकाणी धार्मिक किंवा वर्णतेनुसार घातला जातो. आजही बऱ्याच ठिकाणी आपले हे शिरोभूषण राखून आहेत. तर चला सुरुवात करूया महाराष्ट्रापासून. महाराष्ट्राचा कोल्हापुरी फेटा. फेट्याची लांबी 3.5 मीटर ते 5 मीटर किंवा 6 मीटर आणि रुंदी 1 मीटर असा लांब सडक कापड डोक्यावरती गुंडाळला जातो विशिष्ट पद्धतीने आणि त्याला तुराही काढला जातो. एक साईड सपाट तर एका साईडला पिळीदार असा गोल राऊंड फिरवला जातो. डोक्यावरती गुंडाळलेला हा कापड संरक्षणासोबत मान सन्मानाचं सुद्धा कार्य करतो. महाराष्ट्राच्या कोल्हापुरी फेट्यामध्ये त्यागाचं प्रतीक असलेला केशरी रंगाचा जास्त वापर केला जातो. फेट्यासाठी खास करून सुती कापडाचा वापर केला जातो. त्याला सोन्याची किंवा चांदीची काठ असते. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत तुकाराम महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच शूरवीर मावळ्यांचे फेटे आजही आपण चांगल्या प्रकारे ओळखतो आणि त्या फेट्यांची ओळख आजही आपण शाबूत ठेवलेली आहे. महाराष्ट्रातली आणखी एक फेटा म्हणजे पगडी किंवा पुणेरी पागोटे. पुणेरी पगडीमध्ये फेटा, रुमाल, कोसा, मांडेल, मुंडासे, पागोटे असे अनेक प्रकार यात पाहायला मिळतात. तर चला पाहूया पागोट्यांचा म्हणजेच पगडीचा इतिहास. पगडीचा उगम पेशवेकालीन झाला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, रानडे, गोपाळकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर असे अनेक विद्वान व्यक्ती पगडी घालत. पगडीची ओळख राखण्यासाठी भौगोलिक वैशिष्ट्य म्हणून मान्यता मिळवण्यासाठी मागणी केली. 4 सप्टेंबर 2009 ही मागणी मान्य झाली आणि भौतिक मालमत्ता म्हणून जाहीर झाली. राजस्थानची पगडी. राजस्थानी पगडी. राजस्थानी पगडीच्या रंगावरून त्या व्यक्तीची समाज किंवा समुदायाची ओळख होते. राजस्थानचे सैका रेबारी समाजाची व्यक्ती ही लाल फुलांच्या रंगाची साफा बांधतात. विश्रोई समाजाचे पांढऱ्या रंगाचे, लंका, मांगणियार, कालबुर्गिया समाजाचे रंगीत छापीलदार साफा बांधतात. तसेच कुंभार, माळी, सुतार आणि गुरे राखणारे चरवाही हे लाल रंगाचा साफा बांधतात. उच्च वर्गातील राजघराण्यातले लोक लेहरेदार, ज्याला सोनेरी रंगाची पट्टी असते असे पंचरंगी, गंगा जमुना रंगाची पोतेरिया असे साफा बांधतात. तसेच शोक सभेमध्ये पांढऱ्या रंगाचा आणि सहानुभूती सभेमध्ये मरून किंवा निळ्या रंगाचा साफा बांधला जातो. पंजाबची पगडी. पंजाबची पगडी इतर सर्व पगड्यांमध्ये किंवा फेट्यांमध्ये वेगळी आहे. या पगडीला न तुरा आहे न शेपूट. ही पगडी दोन्ही कानाला घट्ट बांधली जाते. अशी ही शीख समाजाची पगडी. शीख धर्म मानणाऱ्या व्यक्तीने पगडी परिधान केलीच पाहिजे. हा नियम आजही लागू आहे. शीख धर्मामध्ये विविध रंगामध्ये पगडी बांधली जाते, परंतु निळ्या रंगाच्या पगडीचं खास आहे. शीख धर्मात निहंग असलेले निळ्या रंगाची पगडी घालतात. गुजरातचा फेटा. गुजरातमध्ये अनेक प्रकार आहेत, परंतु लग्नाचा फेटा, स्वामीनारायण फेटा आणि राजपूत फेटा हे उल्लेखनीय फेटे आहेत. गुजरातचे फेटे हे पिळदार आणि तिरपे असतात. यासाठी सुती आणि सिल्कचा कापडही वापर केला जातो. हे सोनेरी रंगात
अनेक रंगेबिरंगे पट्टीवाले फेटे असतात. उच्चवर्गीयांचे हे फेटे, या फेट्यांमध्ये हिरे, मोती, माणिक आणि सोनेरी दोऱ्यांचाही वापर केला जातो. मुस्लिम फेटा म्हणजे साफा. मुस्लिम लोक फेट्याला साफा असे उल्लेख करतात. हा साफा सफेद रंगाचा असतो. पट्टीदार पद्धतीने डोक्याभोवती गोल फिरवून एक सेफ्टी ठेवली जाते. यात तुरा नसतो. हा साफा सुती कपड्यामध्ये सफेद रंगामध्ये असतो. कधी कधी काळ्या रंगाची डिझाईन सुद्धा असते, पण शक्यतो हा साफा सफेद रंगातच वापरला जातो. फेट्याला फार मानसन्मान. ही पगडी जर युद्धातून परत आली तर त्या व्यक्ती वीरगतीला गेले असं सिद्ध व्हायचं. पूर्वी एखादी वरिष्ठ व्यक्ती जर वारली तर त्याच्या 12व्या दिवशी त्या घरातील ज्येष्ठ मुलाच्या डोक्यावरती तो फेटा लावून तो उत्तराधिकारी आहे असं सिद्ध केलं जायचं. हा फेटा पगडी फार मानाची आहे. ही पायदळी केली जात नाही, त्याच्यावरून उलटून जात नाही, ती फेकली जात नाही, ती खाली टाकली जात नाही. जर असं केल्यास त्या फेटाचा, पगडीचा किंवा तो परिधान करणाऱ्या व्यक्तीचा अपमान मानला जातो. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? प्रतिक्रिया द्या, सबस्क्राईब करा, लाईक द्या. धन्यवाद.